विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी आणि 12वी यामध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना आपण करिअर मार्गदर्शन या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या अनुषंगानं औद्योगिक प्रशिक्षण संस्था माजलगाव यांच्या वतीनं तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी पठाण सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर दिनेश चौरे साहेब याही या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आपल्या शाळेचे व्यवसाय विज्ञान शिक्षक आदरणीय साळवे सर, या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक काळे सर, कवाळे सर, माझे सर्व सहकारी, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्र व विद्यार्थिनींनो, आज आपण करिअर मार्गदर्शन याचं आयोजन करण्यात आलं आहे. मग नेमकं करिअर मार्गदर्शन म्हणजे नेमकं काय तुम्हाला आतापर्यंत कळालं आहे का? जवळपास सर्वच मार्गदर्शन संपलेत आता. मग करिअर मार्गदर्शन कशाला म्हणायचे, काही समजलंय का तुम्हाला? तुम्ही सरांना प्रश्न विचारल्यानंतर बी टाळ्या वाजवतात. मग समजले म्हणून वाजवतात का नाही समजले म्हणून वाजवतात हे काय कळालं नाही. तुमचं ते गोड बंगाल काय आहे ती. मग करिअर मार्गदर्शन म्हणजे काय, कशाला म्हणायचे करिअर मार्गदर्शन, काय समजलंय का तुम्हाला? हो का नाही समजलंय का? ठीक आहे, समजलं असेल तर मी माझ्या परीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, करिअर मार्गदर्शन म्हणजे तुमचा शिक्षण घेण्यामागचा उद्देश शॉर्टकट पद्धतीनं पूर्ण करण्याच्या दिशेनं जाण्यासाठी तुम्हाला जे मार्गदर्शन केलं जातं त्याला करिअर मार्गदर्शन असं म्हणतात. आता करिअर मार्गदर्शन आता तुम्ही म्हणतात परत भलताच कुठाना निर्माण झाला. तुमचं शिक्षण घेण्यामागचा उद्देश काय, तुम्ही कशासाठी शिक्षण घेतात, काहीतरी उद्देश आहे का नाही तुमचा? मग आता निर्णय घेण्याची वेळ आहे. तुम्ही आतापर्यंत काही निर्णय घेतला नाही किंवा तुम्ही ठरवलंय नाही शिक्षण कशासाठी घेतात. तुमचे घरचे जा म्हणतात म्हणून तुम्ही इथे येतात. इथं शिकवलं, आपलं घरी जाऊन दप्तर ठेवणं, परत तुमच्या दैनंदिनीला सुरुवात केली जाते. पण आपण शिक्षण कशासाठी घेतोय आणि शॉर्टकट पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये यश कसं संपादित करता येईल यासाठीचं मार्गदर्शन आपण करतोय. मग आता तुम्हाला निर्णय घेण्याची वेळ आहे कशासाठी की तुम्ही 10वी 12वीची परीक्षा तुम्ही दिली, परीक्षेमध्ये प्रविष्ट झालात आणि तुम्हाला कमाल आणि किमान किती गुण पडतील हा निश्चित अंदाज आलाय का नाही? आपलं माहिती आहे आपण किती विषयाचा अभ्यास केलता, कशा पद्धतीने केलता, आपल्या या परीक्षेमध्ये किती गुण मिळतील आपल्याला जवळपास याचा अंदाज आलाय. आणि मग त्या अंदाजानुसार आपल्याला आपली पुढील शिक्षणाची दिशा ठरवावं लागेल. कारण दिशा जर ठरवायची नसेल, आपण दिशाहून जर शिक्षण घेत असाल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण आपण पाहतोय की आपल्या गावामध्ये ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी नोकरी मिळत नाही म्हणून गावामध्ये फिरतात, शेती करतात. मग आपलं त्यांच्यासोबतच जायचंय का? आपण आपलं शिक्षण घेण्यामागचा उद्देश, तुमचा शिक्षण घेण्यामागचा काहीतरी उद्देश आहे, तुमच्या आई वडिलांचा शिक्षण घेण्यामागचा काहीतरी उद्देश आहे आणि मग तो साध्य करायचा आहे. मग कसं करायचं साध्य? मग याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? आता तुम्ही परीक्षा दिल्यानंतर आता जो महिना 15 दिवसाचा जो कालावधी आहे या संदर्भामध्ये तुम्हाला ज्या फील्डमध्ये जायचं आहे, ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं आहे, जे शिक्षण तुम्हाला घेणं अपेक्षित वाटते, तुम्हाला वाटते, तुमच्या आई वडिलांना वाटते, त्यांच्याही तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत आणि ते तुम्हाला त्या दिशेनं जर जावं वाटतं असेल तर त्या संदर्भातलं आपलं मार्गदर्शन घ्यावं लागेल. हे युग विज्ञानाचं युग आहे, माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या युगामध्ये तुम्ही या ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जावं वाटतं त्या क्षेत्रामध्ये अनेक लोक एक्सपर्ट आहेत. त्याचबरोबर तुमचा मोबाईल आहे तुमच्याकडं, तुम्ही मोबाईलवरूनही माहिती संकलित करू शकता किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी अपेक्षित जायचं आहे त्या ठिकाणी योग्य माणसाचं मार्गदर्शन, मग तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जायचं त्या ठिकाणच्या 10 तज्ञांना विचारा आणि त्यांना विचारल्यानंतर तुम्ही निर्णय घ्या की ठीक आहे आपण आता सगळ्याला विचारलंय पण मला पठाण सरनं सांगितलंय आज की जे व्यवसाय शिक्षण आहे आणि या व्यवसाय शिक्षणामधून आपण आपला उद्देश साध्य सहजासहजी करू शकतो. कारण आपल्याला माहिती आहे की 12वी झाल्यानंतर तुम्ही जर आर्ट्स साईडला असाल तर तुम्हाला BA करावं लागेल, जर विज्ञान साईडला असाल तर तुम्हाला BSc करावं लागेल. मग BSc करायची आणि BA करायचं म्हणजे परत तुम्हाला 3 वर्ष घालावं लागतील.
आणि 3 वर्षे 3 वर्षे जाऊ तर तुमच्याकडे तेवढा पुरेसा वेळ नसणार आहे आणि मग तुम्हाला तुमची गरज किंवा तुमचं शिक्षण घेण्यामागचा उद्देश जर लवकरात लवकर साध्य करावा असं वाटत असेल तर तुम्हाला माहिती घेऊनच पुढे जावं लागेल. आणि जर तुम्ही असं दिशेहीन जर पुढे गेलात तर तुम्हाला तुमच्या मित्राप्रमाणे गावामध्ये तुम्हाला राहावं लागेल. आणि तसं होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही आजपासून कामाला लागा किंवा आज तरी किमान ठरवा की मला हे करायचंय बाबा. मग तुम्हाला काय करायचं असेल, प्रत्येकाच्या इच्छा अपेक्षा, आईवडिलाच्या इच्छा अपेक्षा वेगवेगळ्या असू शकतात. किमान त्यांच्या इच्छा अपेक्षेनुसार तरी किमान तुम्ही या ठिकाणी निर्णय घेणं अपेक्षित आहे. आणि निर्णय घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. त्यासाठी ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं आहे त्या संदर्भामध्ये जे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतात, मग तिथं डोमासाईल लागत असेल, तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागत असेल, उत्पन्नाचं सर्टिफिकेट लागत असेल तर या सुट्ट्याच्या कालावधीमध्ये ते काढून ठेवा. आणि ज्यावेळेस ते 10वी 12वीचा निकाल लागल्यानंतर सगळं प्रोसिजर ऑनलाईन पद्धतीचं आहे. आता पहिल्यासारखं ऑफलाईन जायचं आणि तिथं आपण ते कागद लिहून द्यायचे त्याच्यानंतर मग ते तुमच्या निरोपायचं असं काही होणार नाही. सगळं हे ऑनलाईन पद्धतीनं आहे. त्यामुळं ऑनलाईनची सुद्धा माहिती पाहिजे तुम्हाला. तुमचा नंबर आला, किती कटअप आलं, किती काय झालंय ते तुम्हाला तुमच्या मेलवर कळणार आहे. मग या संदर्भातली माहिती तुम्हाला पाहिजे. आणि तुम्ही जर ही सगळी माहिती घेऊन जर पुढे गेलात तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही जर यशस्वी जर झालात तर तुमचं नाव, तुमच्या कुटुंबाचं नाव, तुम्हाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकाचं नाव लौकिक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण आज या ठिकाणी निर्णय घेऊन पुढील शिक्षणाची दिशा ठरवावी आणि आपण ठरवताल अशी अगदी थोडक्यात अपेक्षा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी सांगतो.